जय भीम जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आता माझ्या अवताराकडे जाऊ नका हो. एका आईची अवस्था अशीच होत असते. दिवसभर काम करण्यात वेळ निघून जातो आणि त्यात माझ्या पिल्लूचं आज तब्येत बरी नव्हती म्हणून ती झोपली होती. आता ती झोपली म्हटलं पटकन पटकन घरातली कामं घेऊ करून, कारण ती नंतर करू देणार नाही. आणि मग काय ती झोपलेली तेव्हा मी पटकन कामं करून घेतली आणि ते कामं होत नाही तर माझं एक पार्सल आलेलं होतं आणि तेव्हा आमच्या मॅडमची झोप पण झाली होती. तर मी ते पार्सलच घ्यायला गेले होते. तर हिच्याकडं बघून कोणालाच असं वाटणार नाही की ही आजारी आहे म्हणून. आणि ते नाही होत तर मी मस्तपैकी दुपारच्या वेळेला असा पास्ता बनवला होता. आता हा पास्ता पिहूसाठी नाही आहे, मी तिला असं काही खायला देतच नाही शक्यतो. हा पास्ता माझ्यासाठी होता, तर मला आवडत नाही पण मी अशा पद्धतीने बनवला होता तर खरंच खूप टेस्टी झाला होता, मला खूप आवडलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो दवाखान्यात. आता दवाखान्यात गेल्याच्यानंतर जरा याची एनर्जी बघा, कुणी हिच्याकडे बघून म्हणन का ही अशी आजारी असेल म्हणून. कुठून येते काय माहिती लहान लेकरामध्ये एवढी एनर्जी. आणि हा जो दवाखाना आहे हा जुन्नरमधला स्पर्श हा दवाखाना आहे. आणि इथलचे डॉक्टर जे म्हणतात ना, डॉक्टरांना जी देवाची जागा देतात ना, तर ह्या डॉक्टरांना बघून मी देवाची जागा देऊ शकते. कारण माझं माहेर हे राहुरीचं आहे आणि तिथं मी 2 ठिकाणी हिला डॉक्टरकडे घेऊन गेले. फरक तर काय तिला काही पडला नाही लवकर. पण ते जे डॉक्टर आहेत ना, बोलण्याची सुद्धा मॅनर्स नाही, काहीच नाही. म्हणजे असं खूप असं ॲटिट्यूडवाले, असं म्हणजे असं फक्त आलेत ना, चेक केलं, हां काय झालं, गोळ्या लिहून देणार, औषधं लिहून देणार, झालं. पण हे डॉक्टरांचं तसं नाही, एवढं रिस्पेक्टिव्हली म्हणजे इतकं छान बोलतात आपल्याशी पण, लहान बाळांशी पण. खरंच खूप छान डॉक्टर आहेत. आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन मी अशी स्वयंपाकाची तयारी केली. माझ्या मिस्टरांनी पण मला तयारी करू लागले. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.